नमस्कार. महाराष्ट्रावर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार. पुढच्या काही दिवसात मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि कमेंट्समध्ये तुम्ही कोणत्या शहरातून व्हिडिओ पाहत आहात ते कमेंट करा. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार सुरुवात केली. 17 मेपासून कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात केली. मुंबईसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागामध्ये मुसळधार पाऊस, विजा आणि वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला. समुद्र किनाऱ्यावर विशेष सतर्कता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं. पावसाचा जोर वाढण्याची शक्यता 18 ते 22 मे दरम्यान या भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला आहे. त्यात पुणे, सातारा, कोल्हापूर, मराठवाडा, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचं आणि शेती सामानाचं संरक्षण करावं. विदर्भात नागपूर, अकोला, यवतमाळ या जिल्ह्यांना नागपूर आणि अकोला जिल्ह्यात 17 ते 19 मे दरम्यान जोरदार पाऊस, विजा आणि वादळी पावसाचा इशारा देण्यात आला. या काळात प्रशासनाने नागरिकांनी खबरदारी घेणं अत्यावश्यक आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नका. झाडाखाली किंवा विजेच्या तारांजवळ थांबू नका. मोबाईल वापरणं टाळा आणि शेतकऱ्यांनी पिकं आणि शेतमाल सुरक्षित ठिकाणी हलवावा. जनावरं उघड्यावर ठेवू नका. पावसाने रूप बदलत चाललंय, पण जर आपण योग्य ती खबरदारी घेतली तर कोणतीही आपत्ती टाळता येते. हवामानाच्या पुढील अपडेट्ससाठी आणि महत्त्वाच्या सूचना पाहत राहा. आणि हो, व्हिडिओ शेअर करा आणि ही माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. धन्यवाद.